महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी, विशेष रूपाने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुप्रीम कोर्टातील माजी न्यायमूर्ती आदरणीय शिरपूरकर साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण भाऊ, आदरणीय चेनू भाऊ, युवानंदजी काळे, त्याचप्रमाणे आदरणीय मीराताई, अनिल सोले आणि उपस्थित सर्व आपले जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांचा आपण सत्कार केला, असे सर्व आदरणीय कार्यकर्ते आणि त्याचबरोबर उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांकरता आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा आहे. आनंदाचा याकरता आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये विशेषतः आज आपल्या पक्षाला, आपल्या विचाराला खऱ्या अर्थाने एवढी मान्यता मिळाली आहे. केवळ राष्ट्रीयच नाही तर जागतिक मान्यता या पक्षाला मिळालेली आहे. आणि याचा आनंद आपल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना तर आहेच, पण काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे. पण हे यश जे पक्षाला मिळालेलं आहे, हे यश सहज प्राप्त झालेलं नाहीये. हे यश मिळवत असताना स्वातंत्र्यानंतर, म्हणजे साधारणतः 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 52 साली पहिली निवडणूक झाली. आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये ताईंनी, खरं म्हणजे ताईंचा जन्म हा बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर गावाचा. त्यांचे वडील अतिशय मोठे सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्या घरामध्येच त्यांच्यावर त्यावेळी देशभक्तीचे संस्कार झाले. विशेषतः त्या सगळ्या संस्कारातून त्या जेव्हा नागपूरला आल्या तेव्हा ताईंचे पती आणि त्यांना सगळेजण रावसाहेब म्हणून संबोधायचे. आणि त्यावेळी ताईंनी त्या आरटीओ मध्ये होते, सरकारी कर्मचारी होते. खूप श्रीमंत परिवारात अशी स्थिती नव्हती, पण त्या परिस्थितीमध्ये ताईंनी जनसंघाच्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ताईंनी त्या काळामध्ये जनसंघाचं काम वाढवण्याचा प्रयत्न केला. हा काळ किती प्रतिकूल होता याचा अनुभव आज समोर आपण ज्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला त्यांनी अनुभवला आहे. मलाही थोडा बहुत तो अनुभवायला मिळाला. विशेषतः 1977 साली जनता पार्टीच्या चिन्हावर जेव्हा निवडणूक लढवल्या गेली होती, त्यावेळी अर्ध्या नागपूरमध्ये सायकल रिक्षावर किंवा ऑटो रिक्षावर जनता पार्टीला मत द्या असं म्हणणारा रिक्षा घेऊन अनाउन्समेंट करायला मी त्यावेळी फिरायचो. अण्णाजी मेंढजोगे आमच्या पूर्व नागपूरचे प्रमुख होते, बळवंतराव ढवळे होते, छोटूभैया दाकरस होते. आणि ज्यावेळी रिक्षा घेऊन निघायचो त्यावेळी अनेक लोक म्हणायचे की मी काही जात नाही याकरता म्हणायचे की तो रिक्षा घेऊन गेल्यानंतर रस्त्यावर लोक गोटे मारायचे आणि पोस्टर फाडून टाकायचे. म्हणजे जनसंघाबद्दल गैरसमजुतीमुळे आणि त्या काळातल्या राजकारणात जो विद्वेष निर्माण केला होता, गांधीजींचे खुनेपासून अनेक अपप्रचार त्या काळात झाला आणि त्याचं प्रत्यंतर असं होतं की लोकांमध्ये जनसंघाबद्दलचा एक रोष होता. एक प्रतिकूल परिस्थिती होती आणि या परिस्थितीमध्ये टिकणं खूप कठीण होतं. पण या परिस्थितीमध्ये ताईंसारख्या कार्यकर्त्या या झोपडपट्टीमध्ये जाऊन लोकांची सेवा करून, त्यांची कामं करून त्यांनी जनसंघाचा दीप त्या काळात खऱ्या अर्थाने नागपूर शहरात प्रज्वलित ठेवण्याचं काम अतिशय प्रतिकूल काळात ताईंनी केलं. आज ताईंच्या बरोबरच्या काही कार्यकर्ते आहेत. आपण या पहिल्या लाईनमधल्या या सगळ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केलेला आहे. पण खऱ्या अर्थाने मला स्मरण होत आहे की त्यातले अनेक कार्यकर्ते आज नाही आहेत. काळाच्या ओघामध्ये अनेक लोकांची नावं, कारण इतिहास जो असतो हा भूतकाळातला इतिहास वर्तमान काळात जेव्हा त्याचा आपण विचार करतो तो भविष्याची प्रेरणा देत असतो. हळूहळू कार्यकर्ते बदलत गेले, नवीन नवीन कार्यकर्ते आले, परिस्थिती बदलत गेली. म्हणजे एवढा फरक आहे जनरेशन गॅपचा की मी ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो आणि मीराताईंना आठवत असेल, ताई निवडणूक हारल्या
आणि हरल्यानंतर मग ताईंच्याकडे आईबरोबर गेलो तर मला काही फार समजत नव्हतं. ताई रडत होत्या, सगळ्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. तर मी माझ्या आईला प्रश्न विचारला की यांच्या घरात कोणी मेला आहे का, हे रडतात का? म्हणजे मला त्यावेळी समजत नव्हतं. एवढा दुःखाचा डोंगर पसरला. ताईंचं आमच्या सगळ्यांचं एक मोठं दुर्भाग्य होतं की आज आम्ही कोणालाही आमदार म्हणून निवडून आणू शकतो, पण त्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न करूनही ताईंना आम्ही काही आमदार म्हणून निवडून आणू शकलो नाही. हे शल्य आम्हाला सगळ्यांना मनामध्ये खरं म्हणजे लागलेलं. आणि म्हणून ताईंनी या सगळ्या काळामध्ये किती वेळा पडावं निवडणुकीमध्ये. एक दिवस मला आठवतं, माझ्या आईबरोबर मी जेव्हा ताईंकडे गेलो तेव्हा माझ्या आई त्यांना म्हणाली, आता ताई तुम्ही उभ्या नका राहू, आता नका उभ्या राहू. कारण तिला एवढं वाईट वाटलं की ती म्हणाली एवढं मेहनत परिश्रम करूनही लोकांना याची कदर नाही आहे. पण ही कदर समाजामध्ये नव्हती, पण त्यांनी कोणी प्रयत्न थांबवले नाही. एक सुंदर वाक्य मी नेहमी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवतो. ते अमेरिकन प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्र वाचण्याची संधी मला मिळाली. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की अमेरिकेमध्ये वॉटरगेट कांडानंतर त्यांना बहिष्कृत केलं अमेरिकन समाजाने आणि त्यांना वॉशिंग्टनमध्ये एका वस्तीमध्ये ते राहायला त्यांनी घर विकत घेतलं. त्या वस्तीतल्या लोकांनी ठराव करून सांगितलं की तुम्ही आमच्या वस्तीत राहायचं नाही. आणि त्यानंतर त्या काळात त्यांनी आपलं एक आत्मचरित्र लिहिलं होतं. आत्मचरित्र फार रंजक होतं, पण त्यातलं एक वाक्य खूप सुंदर होतं. आणि खरं म्हणजे ताईंच्या जीवनामध्ये किंवा या आपल्या विचारधारेकरता ज्यांनी आपलं आयुष्य खपवलं त्या लोकांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने समजावून घेणारं, त्याची फिलॉसॉफी सांगणारं ते प्रसिद्ध वाक्य होतं. ते वाक्य असं होतं, द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. युद्धभूमीवर हरल्यानंतर कोणी समाप्त होत नाही, पण युद्धभूमीवर हरल्यानंतर जे युद्धभूमी सोडून जातात तेव्हा खऱ्या अर्थाने समाप्त होतात, हे ते वाक्य होतं. आणि म्हणून ताई लढत राहिल्या. आता आठवतं, आनंदराव ठवरे इथे आहेत, प्रभाकरराव दटके गेलेत, यशवंतराव चव्हाण सिव्हिल सप्लाय मिनिस्टर होते, ते वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, मी हाफ पॅन्ट मधला विद्यार्थी होतो. त्यावेळी या ठिकाणी हे जे वर्धा रोडवर अजनी चौकाच्या आधी सुभाष अपराजित राहतात त्या चौकावर ताईंनी आपल्या महिला आघाडीच्या बरोबर त्यावेळी तो मिलो मिळायचा. खूप लोकांना नाराजी होती. ताईंनी 500-700 महिलांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळी प्रभाकर दटके आणि आनंदराव ठवरे, मी पण त्यावेळी होतो, युवा मोर्चाचं काम सुरू केलं होतं. आणि त्यावेळी मला आठवतं पोलिसांची त्या यशवंतराव चव्हाणांची गाडी ताईंनी अडवली. त्यावेळी वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण त्या गाडीत बसले होते, पण पोलिसांनी लाठीचार्ज केला महिलांवर आणि त्यावेळी त्यांना वाचवण्याकरता आनंदराव ठवरेंचं तोंड फुटलं पूर्ण, प्रभाकर दटकेचं तोंड फुटलं. या दोघांना उचलून नंतर त्या ठिकाणी नेलं. भरपूर संघर्ष झाला. असे अनेक संघर्ष ताईंनी आपल्या जीवनामध्ये केली. मान नव्हता, सन्मान नव्हता, प्रतिष्ठा नव्हती, रिकग्निशन नव्हतं, रिस्पेक्ट नव्हता. आणि ताईंच्या बरोबर आपण ज्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला त्यांनी संघर्ष केला. म्हणजे लाऊडस्पीकरवाल्याचे पैसे देण्याची मारामार होती. म्हणजे दुसरी गोष्ट आहे की आम्ही लाऊडस्पीकरवाले होते, ते आपले कार्य कमल रेडिओवाले, त्यांचे वर्ष बिलही द्यायचो आणि मग ते आवाज द्यायचे, ओ गडकरी, ओ गडकरी. आम्ही म्हणतो रिक्षावाला, ए जोरात चालव. कारण त्यांचे 200-400 रुपये वर्षभरापासून दिले, मग हळूच कुठेतरी 30-40 रुपये गोळा करून त्यांना द्यायचो. छोटू भैया धाकरसांकडे पोस्टर छापायचो. छोटू भैयाची प्रिंटिंग प्रेस, ते पोस्टर मागायचं. म्हणलं 1000 पोस्टर द्या, तुला काय लागते एवढे 1000 मागायला, पहिले 100 चिपको म्हणे. आणि मग ते त्या पोस्टर मधलं 1, 2, 3, 4, 100 मोजायचे. आणि मी म्हणालो चिक्की द्या. ते म्हणे एवढी चिक्की नाही पाहिजे, त्याच्यात अर्ध पाणी टाकायचं, दुसरा 100 त्याच्यात देऊन मग ती चिक्की आम्ही लावायचो. आणि मग रात्री MSCBच्या तो लाईनमनला चहा पाजायचो, म्हणजे तो शिडी द्यायचा आणि ती वरती चढायचो, म्हणजे कोणाचा हात लागून पोस्टर फाडता येणार नाही, हा तो काळ होता. त्यामुळे ताईंच्या या प्रतिकूल काळाचा खूप मोठा इतिहास आहे. पण या इतिहासाचं महत्व एवढ्याकरता आहे
की आपण नेहमी इतिहासामध्ये असं म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच असा पडे बोध करा. म्हणजे आपल्या नवीन कार्यकर्त्यांना करता हा कार्यक्रम आहे. यांनी सगळ्यांनी आपलं कर्तव्य केलं, पण कधी कधी अशी परिस्थिती होती की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की एखादी मोठी 10-20 टनाची गाडी जेव्हा जाते तेव्हा आता कुत्र्याच्या गाडीच्या खाली उभा राहतो आणि त्याला वाटतं हे ओझं घेऊन मी गाडी घेऊन पुढे चाललोय. तशी आपली स्थिती नाही. हे जे काही आहे हे माझ्यासारख्याला, देवेंद्रजी सारख्यांना, अनेक कार्यकर्त्यांना हा मान सन्मान प्रतिष्ठा मिळालेली आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने इथे आपण सत्कार केला त्या कार्यकर्त्यांच्या कार्याला. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन याकरता नवचार केलं आणि बेस उभा केला. भारतीय जनता पार्टीची एक पार्टी होती, आनंदराव ठवरे साक्षीदार आहेत. इमर्जन्सीमध्ये पूर्ण बँड वाजला आणि आम्ही सगळेजण सगळ्या मिटिंगा बंद झाल्या. एक भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा म्हणून एक बोर्ड होता ढवळेंच्या बिल्डिंगवर. आणि एक दिवस मला आठवतं मी त्या आमच्या मित्रांबरोबर शुक्रवार तलावाच्या त्या खांबावर बसून रात्री हे पाईपवर बसायचं. एक दिवस एवढं वादळ आलं का इंदिराजींनी तर सगळ्यांना अंदर केलंच, पण वादळ एवढ्या गतीने आलं की भारतीय जनसंघाचा तो बोर्ड होता तोही हवेच्या ओघात उकडून बाहेर पडला, तोही पण पडून गेला. म्हणजे एवढी बिकट अवस्था होती. जवळपास काम संपलं होतं. पण पुन्हा एकदा हा विचार, राष्ट्रवादाचा विचार, राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा विचार, हे राष्ट्र सुखी समृद्ध संपन्न व्हावं, या देशामध्ये दीनदयाल उपाध्यायांनी सांगितलेल्या अंत्योदयाच्या विचाराचं अनुकरण ताईंनी आपल्या जीवनात केलं की समाजातला तळागाळातला जो शोषित पीडित दलित माणूस आहे, जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, त्याचं जीवन आम्हाला बदलवायचं आहे आणि त्याला रोटी कपडा आणि मकान मिळवून द्यायचं आहे. तेव्हाच आमचं कार्य पूर्ण होईल असं दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयामध्ये सांगितलं आहे. या सगळ्या विचाराकरता आपलं जीवन सर्वस्व अर्पण करणाऱ्या या कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा देणारं व्यक्तित्व म्हणजे ताई होत्या. आज असं आहे की ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. हा यावतचंद्र दिवाकर असा नियम, याला कोणी अपवाद नाहीये. पण लोकमान्य टिळकांनी असं सांगितलंय की एखादा माणूस हा त्याच्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे महत्वाचं आहे. आणि म्हणून ताईंचं हे संघर्षमय जीवन ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. आणि म्हणून त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व, त्यांचा व्यवहार कार्यकर्त्यांशी असलेला, त्या काळामध्ये एक एक कार्यकर्ता, ताई म्हणायचे संपूर्ण कार्यकर्ते माझा परिवार आहे. ताईंनी जेवढं प्रेम मीराताईंवर केलं, जगदीशजींवर केलं, तेवढंच प्रेम ताईंनी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर केलं. हे त्यांची विशेषता. आणि म्हणून मला तर माझ्या आईमुळे ताईंच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये लहानपणी जवळून मला बघण्याची संधी मिळाली आणि ते सगळं मला पाहायला मिळालं. आणि म्हणून आज आपण हे खरं म्हणजे आज शताब्दी समारोहाची सांगता आहे. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की ताईंच्या नावाने काहीतरी मोठं स्मारक झालं पाहिजे. एक मोठा हॉल आम्ही बांधायचं ठरवलेलं आहे. थोड्याशा अडचणी दूर झाल्या की बालजगतच्या बाजूला 600-700 लोकांचा मोठा हॉल ताईंच्या नावाने त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे. आणि ताईंनी विशेषतः दीनदयाल शोध संस्थानाच्या माध्यमातून बालमनावर संस्कार करून भविष्यातली पिढी निर्माण केली पाहिजे, त्याकरता त्यांच्यावर उत्तम संस्कार केले पाहिजे, याकरता ताईंनी तळमळीने बालजगत उभं केलं. देवेंद्रजी हे बालजगतच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. त्यांचा फोटो आहे तिच्यात. आणि त्यामुळे देवेंद्रजी सारख्या अनेक लोकांवर त्या काळामध्ये देशभक्तीची गीतं शिकवणं, खेळाबद्दलची त्यांना गोडी लावणं, चांगल्या कथा वाचायला देणं आणि त्यातून भविष्यातली पिढी निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे. आमच्या लहानपणी निलसिटी शाळेमध्ये बम पुरंदरेंचे 10-10 दिवस शिवाजीवरची भाषणं मी ऐकायचो. त्यानंतर प्रभावती राजेंची भाषणं ऐकायचो, बाळशास्त्री हरदासांची भाषणं ऐकायचो. अनेक मोठे मोठे लोक ऐकते आणि त्यांची भाषणं रात्री ऐकायचो. आणि त्या भाषणातून ऐकल्यानंतर मनामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हायची. हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे ताई आहेत.
आज आपण ताईंना आदरांजली वाहूया, पण नवीन कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला मिळालेलं यश हे आपलं नाही आहे. या विचाराकरता बापू महाशब्द आज आपल्यामध्ये नाही आहे. ते आपल्या संघाचे उत्तम स्वयंसेवक होते, तरुण भारत पत्रकार होते. त्यांनी एक सुंदर गीत लिहिलं जे आजही प्रसिद्ध आहे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. इतकं सुंदर गीत आहे की आम्हाला या पायव्यात गाडून घ्यायचं आहे, कारण भव्य मंदिर या देशाचं निर्माण झालं पाहिजे. ही भावना, हा विचार मनामध्ये ठेवून संघाच्या रूपाने अनेक स्वयंसेवकांनी, प्रचारकांनी, जनसंघाच्या रूपाने अनेक कार्यकर्त्यांनी आणि मग भारतीय जनता पार्टीच्या रूपाने अनेक कार्यकर्त्यांनी देशाकरता, समाजाकरता आणि या देशाचं आणि समाजाचं परिवर्तन करणाऱ्या या विचाराकरता आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे. ते व्यर्थ जाता कामा नये. त्यांचं जे स्वप्न होतं की जे आत्मनिर्भर भारत बनला पाहिजे, विश्वगुरू बनला पाहिजे, सुखी समृद्ध संपन्न भारत बनला पाहिजे, हे त्या सगळ्यांचं स्वप्न होतं. आणि म्हणून मोदीजींनी पण नेहमी हे उद्दिष्ट आपल्या सगळ्यांसमोर ठेवलं आहे. आणि ते गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण करून आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्याचं या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले त्याकरता ते स्वप्न पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे, असं समजून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी निस्पृह आणि निस्वार्थी भावनेनी आपल्या विचारधाराकरता आणि संघटनेकरता काम केलं पाहिजे. मला असं वाटतं की म्हणून या शताब्दी समारोहाचा हा सांगता कार्यक्रम आपण या ठिकाणी केला. आणि मुद्दामून आग्रहाने या सगळ्या विचार यत्नामध्ये, राष्ट्रीय पुनर्निर्माणामध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग होता, ज्यामुळे आज आपल्याला हे चित्र बघायला मिळालं, त्या सगळ्यांचा आपण आशीर्वाद घेतला, त्यांना वंदन केलं आणि त्यांच्या कार्याबद्दलची आपल्या मनात असणारी उत्कट भावना व्यक्त करून आपण धन्यवाद शब्द तर बरोबर नाही आहे, पण त्या सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की हे जे भविष्यात आपण काम करणार आहोत ते स्वप्न उराशी बाळगून आपण सगळ्यांनी पूर्ण केलं तर ती खऱ्या अर्थाने ताईंकरता योग्य आदरांजली होईल. कारण त्या असंच जीवन जगल्या. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी, विशेषतः वर्तमान काळातल्या कार्यकर्त्यांनी अंतर्मुखून विचार करून त्या दृष्टीने पुढे काम करतील सगळेजण, असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा अरुणभाऊ आले, चेनूभाऊ आलेत, योगानंदजी काळे आहेत, आपल्या इथे सगळे प्रमुख लोक कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. यातले अनेक कार्यकर्ते अजूनही काम करतात. रमेश दलाल काम करतात, उमाताई अजूनही काम करतात. परमेश्वर कृपेने काही जणांच्या प्रकृत्या थोड्या चांगल्या आहेत, काही जण बिचारे आज येऊ शकत नाही. पण जेव्हा जेव्हा आपल्या पक्षाला यश मिळतं, घरामध्ये आनंदाने आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून निश्चित येतात, कारण त्याचा आनंद त्यांना खूप असतो. त्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे राहील आणि आपण अशाच प्रकारे त्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य करत राहू, हा बोध आपण या कार्यक्रमातून घेऊया. विशेषतः लोखंडेंनी याचं जे आज ताईंच्या जीवनावरचं मासिक आपण प्रकाशित केलेलं आहे, याच्यात खूप सुंदर लेख आहे. बर्धन साहेबांपासून तर बाळासाहेब देवरसांपर्यंत जुन्या कार्यकर्त्यांचे सगळे कार्यक्रम, ताईंच्या जीवनाचा एक आलेख अतिशय सुंदर रीतीने लोखंडेंनी तयार केला. त्यानंतर आपण अतिशय सुंदर हे पुस्तक तयार केलं आणि त्याचबरोबर आपल्या ताई लोकमाता सुमतीताई मीराताईंनी पण या पुस्तकाबद्दल सांगितलं. हे दोन्ही अतिशय उत्तम लिहिल्या गेलेले हा जुना गौरवशाली आणि प्रेरणादायी इतिहास आहे. या दोन्ही पुस्तकांचं आज प्रकाशन होत आहे. मी लोखंडेंना विशेष रूपाने धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा ताईंच्या स्मृतींना अभिवादन करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. फार फार धन्यवाद नितीनजी. ताईंच्या जीवनाच्या अतिशय समर्पक आठवणी आपण या ठिकाणी सांगितल्या. आपल्या या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाकडे आपण चाललो आहे. पसायदान ननी